नंतरची बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुमसत असलेल्या एका राजकीय वादळात। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र। सुनेत्र पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रातून पक्षांतर्गत सुरू असलेला संघर्ष समोर आलाय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांच्या विषयी संभ्रम दूर होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत, म्हणूनच राजकीय मतभेदाची ही सुरुवात असल्याची एक प्रकारे चर्चा सुरू आहे। सध्या याच पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्र पवारांनी निवडणूक आयोगाला 29 एप्रिल 2026 रोजी हे पत्र पाठवलं होतं। या पत्राचं वैशिष्ट्य म्हणजे यात सुनील तटकरेंचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख नाही, केवळ खासदार म्हणून त्यांच्या पदाचा उल्लेख करण्यात आला आहे। तसेच प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदाचा उल्लेख करण्यात आला नाही। या उलट अरुणाचल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष टोको तातुंग यांच्या पदाचा मात्र यात उल्लेख करण्यात आला आहे। सुनील तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत का नाही हे अद्याप स्पष्ट होत नाही। निवडणूक आयोगाला जे पत्र होतं त्यामध्ये फक्त ते आमदार आहेत अशा पद्धतीचा उल्लेख, खासदार आहेत अशा पद्धतीचा फक्त उल्लेख आहे की आमची जी केंद्राची जे आमचं ऑफिस बेरर आहे त्यामध्ये त्यांचं आहे, तो ते आज तरी प्रदेशाध्यक्ष आहेतच। हे पत्र समोर आल्यानंतर राष्ट्रवादीकडून याविषयी सारवासारव करण्यात आली होती। तसेच सुनेत्र पवारांनी या पत्रात बदल करण्यात येणार असल्याची सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती, पण त्यानंतरही काही हालचाली झाल्या नाहीत। माझा गेला 42 वर्षाचा राजकीय प्रवास हा खूप मोठा आहे। आज पक्ष दादांच्या निधनानंतर आम्हाला मजबूत करायचा आहे। अशा वेळेला बहिणी पक्षाचे प्रमुख नेते एकत्रितपणाने बसून आम्ही त्याच्यातला मार्ग काढू। आमचं धोरण NDA मधलं आहे। NDA आम्हाला मजबूत करायचे आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करायचा आहे। त्यामुळे प्रभुभाई असतील, मुश्रीफ साहेब असतील, धनंजय असतील, दिलीप वळसे पाटील असतील, भुजबळ साहेब असतील, सगळेजण आम्ही एकत्रितपणे बसू। अनेक वेळेला वेगवेगळ्या पक्षात राजकीय काही घटना घडत असतात, पेच प्रसंग निर्माण होतात, चर्चेतून त्याच्यातला मार्ग निघत असतो। आमच्या सर्वांचं उद्दिष्ट एक आहे, त्या उद्दिष्टाची वाटचाल करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रितपणाने बसू, लवकरच बसू। सुनेत्र पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रावरून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे नाराज असल्याची चर्चा आहे। अशातच निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात अद्यापही कोणती सुधारणा करण्यात आली नसल्याचं राष्ट्रवादीतील एका बड्या नेत्याने सांगितलं आहे। त्यामुळे आता आगामी काळात तटकरे आणि पटेल यांच्याबाबत सुधारणा केली जाणार का, हा खरा प्रश्न आहे। प्रणाली कापसे, न्यूज 18 मराठी। दरम्यान